आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। विरोधकांनी लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। 10 रावणाच्या तोंडांनी विरोधक खोटं बोलतात। आम्ही केवळ बोलबच्चन देणारे नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना 1,500चं मूल कळणार नाही। विरोधकांकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी या दोनच योजना चालतात। फडणवीसांची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका। भाजपच्या कार्यकर्त्यांनी नारायण गावातील जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। शासकीय कार्यक्रमामध्ये घटक पक्षांना वगळल्याचा आरोप। आंदोलनकर्त्या भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके दुपारी प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल। अजितदादा येणार आहेत हे पालकत्वाच्या भूमिकेनं आम्हाला कळवलं असतं तर आम्ही देखील स्वागताला हजर राहिलो असतो। एकोप्याचा संदेश गेला असता। प्रवीण दरेकर यांची अजित पवारांच्या यात्रेवर प्रतिक्रिया। महायुतीमध्ये असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा। प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात। आम्ही कार्यक्रमामध्ये महायुतीचा उल्लेख करतोच। भाजप कार्यकर्त्यांना अजित पवार यांचं उत्तर। महायुतीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना ताकीद द्या। पक्षाचा कार्यक्रम असताना निदर्शनाची गरज नव्हती, तटकर यांचं वक्तव्य। तर गैरसमज असल्यास दूर करण्यात येतील, भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, फडणवीसांनी तात्काळ खुलासा करावा, अमोल मिटकरी यांची मागणी। जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम असल्याचं देखील मिटकरींचं म्हणणं। भाजपच्या पक्षाबरोबर युती करतात त्यांनाच संपवण्याचा घाट घालतात। भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यानंतर अंबादास दानवे यांची खोचक टीका। मराठ्यांनी आरक्षण का मागावं? त्यांनी तर उभा देश चालवायचा। आरक्षण कुठे घेऊन बसला? मराठा आरक्षणावरून संभाजी भिडेंची पलटी।